साठ
साठविला हरिजी हृदय मंदिरे, त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार. हरी आला हाता मग कैचे भय चिंता, त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही उरोनी देऊरी, त्यांची सरली रधार झाला सफळ व्यापार. विठ्ठला रंजऊ चित्तासे अपुलिया. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं. खलानीशमादापनोदार्हदक्षं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूपगणेषु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता साठविला हरी जिही हृदय मंदिरी त्यांची सरली येरधार झाला सफळ व्यापार. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा येरझार कोणाची संपली हे सांगतात. कोणी म्हणेल का सांगतात, तर याचं उत्तर असेल तुम्हा आम्हाला ही येरझार संपवायची आहे म्हणून सांगतात. कोणी म्हणेल आम्हाला नाही वाटत काय, येरझार का संपवायची, तर त्याचं कारण आपल्याला सांगतो. ते ऐकल्यानंतर तुम्ही लगेच म्हणाल की खरोखर येरझार संपवायचीच आम्हाला. येरझार का संपवायची, तर आपल्या जीवनातलं दुःख जर संपवायचं असेल तर त्याकरता येरझार संपवणं आवश्यक आहे. सर्व दुःखाचं आश्रयस्थान म्हणजे येरझार आहे. येरझार म्हणजे काय, येणं आणि जाणं. येणं आणि जाणं कुठं, सांगवी ते भुसावळ, भुसावळ ते सांगवी असं नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरण, हे येणं आणि जाणं हे जे आहे हे संपवल्याशिवाय दुःख संपू शकत नाही. सर्व दुःखाचं आश्रयस्थान म्हणजे हे जन्म मरण आहे. मी नाही सांगत, ज्ञानोबा म्हणतात तेथ सकळ दुःख धामे भुंजी जती जे मृत्यू जन्मे. जन्म आणि मृत्यूतच सर्व दुःख सामावलेले आहे. आपल्याला दुःख कधी भोगायची पाळी येते, जीवनामध्ये. जीवनात आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येते. मला एक सांगा, जीवन म्हणजे नेमकं काय हो? जन्मापासून मरेपर्यंतचा काल म्हणजे जीवनकाल. जीवनकाल खंडाची दोन टोक आहेत. पहिलं आहे टोक जन्माचा आणि दुसरा आहे टोक मृत्यूचा. जन्माला येतो आणि मरतो, या दोन्हीच्या सांध्यात जीवन आहे. या जीवन कालखंडात आपल्याला दुःख भोगावं लागतंय. म्हणून दुःख जर संपवायचं असेल तर ही दोन टोकं संपवली पाहिजे आणि आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झालं पाहिजे. आपलं मूळ स्वरूप जन्म मरण रहित आहे. न जायते म्रियते वा कदाचित नायं भूत्वा भविता वा. आपण जन्म मरण रहित आहोत, सच्चिदानंद घन आहोत, परमात्मा स्वरूप आहोत. जीवो ब्रह्मैव ना परः. ब्रह्मरूपच तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळ. परंतु या जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडल्यामुळे दुःख भोगण्याची पाळी आलेली आहे. म्हणून सर्व दुःख क्षीण जर असेल कशात, तर या येरझारीमध्ये आहे. मी नाही म्हणत, तुकोबारांनी म्हटलंय या येरझारीमध्ये मी शिणून गेलेलो आहे. हिंडता गव्हानेगा शिणलो येरझारी. येरझारी शिणलो. येरझारीत शीण आहे. सर्व दुःख या येरझारीमध्ये साठवलेले आहेत. म्हणून दुःख संपवायची ते दोन टोकं संपवली पाहिजेत, त्याशिवाय दुःख संपणार नाही. म्हणून हे दुःख संपवण्याकरता, येरझार संपवण्याकरता, हा सर्व शीण संपवण्याकरता एक ब्राह्मणाचा पठ्या 12 वर्ष आईच्या उदरातच राहिला, बाहेर पडायचंच नाही.
कोण? शुकाचार्य. बैसोनी खोळी शुकर राहे गर्भी आंधळा, का? शिनला येर झाली दुःख आठवी वेळा. येर झाली शिनला, आणि त्या येर झालीतलं शिणनं दुःख ते वेळोवेळा आठवत होते. म्हणून ते म्हटले जन्माला यायचंच नाही, बाहेर पडायचंच नाही. इथं राहिलेलं परवडलं, एकटा जीव सदाशिव. बाहेरचं प्रदूषण फार वाढलेलं आहे, बाहेर जायचं नाही. म्हणून आईच्या उदरातच राहिले. किती त्या मातेला दुःख होत असेल व किती त्रास होत असेल विचार करा. 9 महिन्याचा कालखंड त्या मातेला अतिशय कष्टदायक जात असतो. हा गर्भ 12 वर्ष उदरात आहे, किती त्या मातेला कष्ट होत असत. शेवटी त्या मातेने नाईलाजाने व्यासजींना प्रार्थना केली, माझा काय विचार करा. 12 वर्ष झालं उदरात गर्भ आहे, बाहेर येत नाही. व्यासजी म्हणतायत हेड ऑफिसला कळवतो. भगवंताची प्रार्थना केली व्यासजींनी, भगवान प्राप्त झाले. काय म्हणणं? व्यासजी म्हणला रे माझं काय नाही, घरात काय म्हणणं आहे ते बघा. आत गेले, आई साहेब काय म्हणणं? म्हणे उदरात गर्भ आहे, 12 वर्ष झालं तू बाहेर यायला मागत नाही, भयंकर शीन होतो आहे. तर बघा हा शीन माझा दूर करा. व्यास भगवान म्हणू लागले, शंकरजी शिवजी एक एक वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला एक झालीचं दुःख सांगता जाऊ तर तुम्हाला फाटा फोडायचा नाही. भगवान म्हणतायत शुकाचार्य तुम्ही पहिले इथेच नको यायला पाहिजे होत. इथे आलात ना, आता बाहेर पडावं लागेल. पण म्हणे बाहेरचं प्रदूषण फार वाढले, फार येणं जाणं हे सारखं पाठीमागे लागणार. भगवान म्हणतात आता एकदा तुम्ही बाहेर या की पुन्हा इथं येण्याची पाळीच येणार नाही, असं मी अभयवचन देतो. शिनला येर झारी दुःख 8 वेळा, मागील सोशीले ते नाभी म्हणे गोपाळा. भगवान म्हणतात भिवू नका, तुमचं हे दुःख मी दूर करतो, पुढे इथं येण्याचीच पाळी येणार नाही. येरझारीमध्ये शीण आहे, दुःख आहे. म्हणून आपल्याला दुःख जर संपवायचं असेल तर येरझार संपवली पाहिजे. मग येरझार संपवण्याकरता काय करायला पाहिजे? साधना केली पाहिजे. कोणतंही साध्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याला साधना करणं आवश्यक आहे. म्हणजे मग कोणती साधना करायची? अशी साधना करायची की ज्याने जन्म येणार नाही आणि मेल्यानंतर यमाची यातना सहन करावी लागणार नाही, अशी साधना करणं आवश्यक आहे. जेने नये जन्म यमाची यातना, ऐशी साधना करा. काय महाराज अशी साधना करता येते हो, आणि ती साधना केल्याने एरझार संपते हो. याच जन्मात ही एरझार संपवता येते. तैसे येणेची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. एर झारे चिरा पडे, येण्याची शरीरे. याच शरीराने साधना केली असताना आपल्याला शरीराला यायचं, संपवता येते, ही एरझार संपवता येते. म्हणून ज्याने जन्माला येण्याची पाळी येणार नाही, यमाची यातना सहन करण्याची पाळी येणार नाही, अशी साधना करा. तेव्हा लोक म्हणाले महाराज अशी पूर्वी कोणी साधना केलेली आहे का? आणि त्या साधनेमुळे त्यांची एरझार संपलेली आहे का?
महाराज म्हणतात हो, पूर्वी अनेकांनी ही साधना केलेली आहे आणि त्या साधनेच्या योगाने त्यांची एरझार संपलेली आहे. संपली? हो, नक्की नक्की. मग एक सांगा, त्यांची एरझार संपली म्हणजे कोणाची संपली? कोणती साधना करणाऱ्यांची एरझार संपली हे आम्हाला समजून द्या आणि ती साधना आमच्या लक्षात येऊ द्या. तर कोणती साधना करणाऱ्यांची एरझार संपली तीच साधना तुकोबाराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्यांची सरली एरझार. जी ही हृदय मंदिरी हरी साठविला त्यांची एरझार सरली. ज्यांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला साठवलेला आहे त्यांची एरझार संपलेली आहे. याचा अर्थ काय झाला? एरझार संपवण्याकरता त्यांनी कोणती साधना केली? हरीला हृदयात साठवलं, ही साधना केली. म्हणून तुम्हाला जर दुःख संपवायचे असेल तर एरझार संपवा आणि एरझार संपवायचे असेल तर हरीला हृदयात साठवा. बस ही अनुभवाची साधना आहे, सांगोंगी नाही. पूर्वी अनेकांनी ही साधना केली आणि त्या साधनेने त्यांची एरझार संपलेली आहे. म्हणून तुम्ही हीच साधना लक्षात घ्या, या साधनेचं अनुष्ठान करा, एरझार संपवा आणि आपलं दुःख संपवा. कोण काय सांगते, कोण काय सांगते तिकडे जाऊ नका. अलीकडे सांगणाऱ्यांचा फार सुळसुळाट झालेला आहे. सांगणारे खूप वाढलेले आहेत आणि आपल्या संप्रदायात बरेच घुसखोरी झालेली आहे. खूप शिरलेले आहेत. कोण काय सांगते, कोण काय सांगते, कोण काय सांगते. तुकोबारा म्हणतात कोण काय सांगते, कोण काय सांगते तिकडे लक्ष देऊच नका. तुमचं चित्त मी सांगतो या साधनात एकनिष्ठ करा. कोण काय सांगतं त्याच्याशी तुमचं चित्त बंधनीभूत करू नका. मी सांगतो ह्याच साधनेत तुम्ही राहा की त्या हरीला हृदयात साठवा. बस कोठेही चित्तासी नसावे
करू नका. मी सांगतो याच साधनेवर जोर द्या. हृदयी नारायण साठवावा. बस ही अनुभवाची साधन आहे. मी तुम्हाला सांगतोय हेच तुम्ही करा. लवकरात लवकर तुम्हाला दुःखातून सुटून जायचंय का, तर हीच सर्वोत्तम साधन आहे वेगाने दुःखातून सुटून जाण्याची. तुका म्हणे वेगी जाय सुटोनिया, वेगी जाय सुटोनिया, वेगी जाय सुटोनिया, माझी हरी. हृदया माझी हरी धरोनी वेगी सुटोनी जाय. हेच साधन करा. ही अनुभवाची साधना पूर्वी अनेकांनी केलेली आणि त्यांची सरली एरधार, त्यांची एरधार संपली आहे. हृदयात त्याला साठवा. जी साधना तुकोबराय सांगतात या साधनेवर 5-6 शंका उपस्थित होत आहेत. 4-5 मुद्दे महत्वाचे आपल्याला याच्यातून सांगता येतील. एरधार संपवण्याकरता तुकोबाराय ही साधना सांगतात हरीला हृदयात साठवा. पण पहिली जबरदस्त शंका ही निर्माण होते. हरीला हृदयात साठवायला सांगतात पण पहिला तो हृदयात नसायला पाहिजे. साठवायला सांगणं उचित केव्हा, नसेल तेव्हा. हृदयात हरी नसायला पाहिजे आणि मग साठवायला सांगायला पाहिजे ना. हृदयात हरी आहे की नाही? कोणाच्या? फक्त सांगवीकरांच्या? सर्वांच्या. त्या हरीलाच विचारू आपण, तू कोणाच्या हृदयात आहे सांग. तो हरीच कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर अर्जुनाला सांगतोय, सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट, अहम सर्वस्य हृदय सन्निविष्ट. मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. तो सर्वांच्या हृदयात आहे. सर्वा घटी राम, तो सर्वांच्या हृदयात आहे. हृदय हे नाव का पडलं याला? छांदोग्य उपनिषदामध्ये याची मीमांसा सांगितलेली आहे. हृदय याला नाव का? हृदय अयम तस्मात हृदयम इति. हा तिथे आत आहे म्हणून याला नाव हृदय असं आहे. हृदय अयम तस्माद हृदयम. तो आत आहे म्हणून त्याला हृदय ही संज्ञा आहे. म्हणून तो सर्वांच्या हृदयात आहे. बरं, तो आतच आहे असं नाही. जसा आत आहे तसा तो बाहेरही आहे. हरी बाहेर हरी शिल्लक नाही. जशी एखादी घागर आपण अथांग जलाशयात बुडवावी, एखाद्या तलावात सरोवरात बुडवावी. बुडवल्यानंतर त्या घागरीच्या आत पाणी आहे की नाही? आहे. आणि बाहेर आहे की नाही? बाहेरही पाणी ना आतही पाणी. तसाच हरी हा आतही आहे आणि बाहेरही आहे. तो नाही अशी थोडीशीही जागा शिल्लक नाही. तो नाही ऐसा ठाव उरला से कवण. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे तया विन उरला ऐसा नाही तृणांकुर. शून्य स्थावर जंगम व्यापुने राहिला अकळ बाप रखमा देवर विठ्ठल सकळ. देश विदेश
अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. मग जर आहेच तर हृदयात आहे, मग आहे तर साठवायला का सांगतात? साठवायला सांगणं उचित केव्हा? नसेल तेव्हा. अरे आपला कार्यक्रम चालू आहे, पाहुणे लोक येतात जातात, तेवढं बॅरल भरून ठेवा पाण्याचा, पाण्याचा बॅरल भरून ठेवा. हे सांगणं उचित केव्हा हो? रिकामा असेल तेव्हा ना. जर तो भरलेला आहे, पूर्ण काठोकाठ भरलेला आहे, थेंबही त्याच्यात पाण्याचा सहन होऊ शकणार नाही. बर काय भर? रिकामा असावा आणि मग भरायला सांगावं, ते उचित आहे. म्हणून इथे हृदयात हरिपायला नसायला पाहिजे आणि मग साठवायला सांगितलं पाहिजे तर उचित आहे. आहेच तर साठवायला का सांगताय? आहेच आहे, कोंदून भरलेला आहे, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. यावर कोणी असं म्हणेल, आम्ही ज्या ज्या वेळेला कीर्तनाला येतो त्यावेळेला तुम्ही कीर्तनकार महाराज लय बनवून सांगताय की तो हरी सर्वत्र भरलेला आहे, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही, सर्वत्र तो आहे 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 सांगताय. पण पटत नाही. कीर्तनात आम्हाला बोलण्याची परवानगी नाही, गप गिळून घ्यावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं. काय तुम्ही सांगता तो सर्वत्र आहे, कोंदून भरले नाही, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. मग जो सर्वत्र आहे तो इथे आहे की नाही? मग आम्हाला दिसत का नाही? जर आहे तर दिसायला पाहिजे की नाही? जो आहे तो दिसायला पाहिजे ना. मग आम्हाला दिसत का नाही? आहे तर दिसायला पाहिजे ना. मग काय तुमचं म्हणणं आमचं म्हणणं एक आहे, तुम्ही उगीच थापा मारता कीर्तनात. आमचं म्हणणं आहे तो नाही, तो असता तर दिसला असता. ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी तो नाही असं आमचं म्हणणं आहे. तर याचं उत्तर माझ्याजवळ असं आहे, असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही म्हणताना हाच युक्तिवाद तुम्ही सिद्ध करून द्या, मीही तुमच्या बरोबर देव नाही म्हणल. काय युक्तिवाद आहे तुमचा? असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही, हा जो युक्तिवाद तुम्ही मांडता, तर हा मला सिद्ध करून द्या. जे 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 दिसतंय ते ते असतं आणि जे जे दिसत नाही ते ते नसतं. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही. जे जे दिसतंय ते ते आहे का? जे जे दिसतंय ते ते आहे का? मी तुम्हाला विचारतो, मृगजळ दिसतंय की नाही? दिसतंय, मग आहे का ते? नाही. मग जे जे दिसतंय ते ते आहे हे कुठे सिद्ध झालं? मृगजळ दिसायला आहे, असायला नाही. आणि जर तिथे असेलच तर तुमची वॉटर सप्लाय योजना राबवा त्याच्यावर. नाही, दिसायला आहे पण असायला नाही. म्हणून जे जे दिसतंय ते ते असतं आहे हे सिद्ध झालं नाही. आणखी दुसरं सांगतो, सिनेमामध्ये हनुमंत लंकेला गेलाय, त्या चित्रपटावर दिसतोय. आणि लंकेला गेल्यानंतर त्याने काय पराक्रम केला? जाळी एली लंका, करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन, जाळी एली लंका. लंका जाळून टाकली. या घरावर त्या घरावर, त्या घरावर त्या घरावर हनुमंतराय उड्या मारतायत आणि तिथे पेटवतायत. धाड 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 ती लंका जळताना दिसते. अग्नी दिसतोय की नाही तिथे? आहे का? दिसायला आहे, असायला नाहीये. मग जे जे दिसतंय
तेथे असतं हे सिद्ध झालं का? तसंच आता दुसरा युक्तिवाद उलट, जे जे दिसत नाही ते नाही हेही तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही. जे दिसत नाही ते नसतं हेही तुम्ही सिद्ध करून देऊ शकत नाही. आता हे झेंडूचे फुलं आहेत, गुलछडीचे फुलं आहेत, शेवंतीची फुलं आहेत. या फुलांमध्ये सुगंध आहे का नाही? दिसतो तुम्हाला? मग आहे कशावरून? जे जे दिसत नाही ते तुम्हाला नाही म्हणायचंय ना. मग फुलांमधला सुगंध दिसत नाही, नाही म्हणा. नाही कसं म्हणतात? वास येतो ते, वास येतो ते म्हणजे नाकाला कळला, डोळ्याला दिसला का? जे जे दिसत नाही ते तुम्हाला नाही म्हणायचं, मग नाही म्हणा. नाही कसं म्हणतात? वास येतो ते. तो गंध विषय आहे, तो घ्राणेंद्रियाचा आहे, तो नेत्रेंद्रियाचा नाही. जो विषय ज्या इंद्रियाचा असतो तेच इंद्रिय त्या विषयाला जाणू शकतं. रूप हा विषय नेत्रेंद्रियाचा आहे. रूपाचा सुजान डोळा ओढवूये काय परिमाण. म्हणून सुगंध दिसत नाही एवढ्यावर नाही म्हणता येणार नाही. आहे हेच मानावं लागेल. दुसरं एक सांगतो तुम्हाला, हे जे मरावी मंडळाचे खांब पसरलेत महाराष्ट्रभर. मरावी मंडळ म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, त्याचं संक्षिप्त नाव मरावी मंडळ. तर हे जे खांब पसरलेत महाराष्ट्रावर, त्या खांबांवरून तारा ओढलेल्या आहेत. मला एक सांगा, त्या तारांमध्ये वीज आहे का नाही? दिसते तुम्हाला? विजूबाई कोणतं पातळ निसरून कुठून कोण इकडे चालली दिसते का? दिसत नाही, पण आहे की नाही? मग जे जे दिसत नाही ते नाही म्हणण्याचं धाडस का करता? तारांमधली वीज दिसत नाही, मग तुमचं जर म्हणणं आहे तर मग नाही म्हणा. खांबळ्यावर चढा, तारांना धरा, फक्त माझं नाव सांगू नका. ह्या लोकांनी चढायला सांगितलं मला. मग त्या तारांमध्ये वीज आहे की नाही तुम्हाला दिसून येईल, कळून येईल. दिसत नाही एवढं नाही म्हणण्याचं धाडस करू नका. स्पीकर चालू आहे ना, प्रकाश पडलेला आहे ना, पंखा फिरतोय ना, हेच कार्य दिसतंय ना. या कार्यावरून त्या तारांमध्ये वीज आहे मानावंच लागेल, नाही म्हणता येणार नाही. मला एक सांगा, मुलगा रांगताना दिसतो आहे, आईबाप त्याला मानाल का नाही? मानाल का नाही? घरी एक पोरग भीक मागत चालत, का रे भीक मागतो? मग भीक मागू नाही तर करू काय? जगायचं कसं? अरे मग शेतीवाडी करा म्हणे, गरिबाला कुठली शेती? अरे नोकरी करायची म्हणे, गरिबाला कुठली नोकरी? अरे काय व्यवसाय करायचा म्हणे, गरिबाला कुठला व्यवसाय? अरे मग आपल्या आई बापाजवळच राहायचं ना म्हणे, गरिबाला कुठले आई बाप? आता गरिबाला नोकरी नसेल, गरिबाला व्यवसाय नसेल, गरिबाला शेतीवाडी नसेल का, गरिबाला आई बाप नाही? मग ही पार्सल काय आकाशातून पडली का? दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणू नका ना. कार्य दिसतंय ना, या कार्यावरून कारणाला मानावं लागेल. तसं इतकं चित्र विचित्र हे सर्व जगत दिसतंय ना, याच्यावरून या जगताचा कोणीतरी कर्ता आहे, आणि तोच आहे ईश्वर, तोच आहे देव. तो जर नसता तर कुंभाराशिवाय घागर व्हायला पाहिजे, चित्रकाराशिवाय चित्र व्हायला पाहिजे. पण असं होते का? कुंभाराशिवाय घागर होते का? चित्रकाराशिवाय चित्र होते का? नाही. मग चित्र दिसतंय ना, मग चित्रकार मानावं लागेल की नाही? घागर दिसते ना, मग कुंभार मानावं लागेल की नाही? जगताम यदिनो करता कुलालेन विना घटः चित्रकारम विना चित्रम स्वतएव भवेत् तदा. दिसत नाही एवढ्यावर नाही म्हणण्याचं धाडस करू नका, तो आहेच. वा, तुम्ही काय सांगा पण पटत नाही आपल्याला. काय इतकं सांगितलं तरी नाही.
दिसत नाही ना? नाही. आमचं म्हणणं ठाम आहे, द्या फुटून. बरं म्हटलं देतो फुटून. दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणू नका, आहे हे मानायलाच पाहिजे. नाही पटत नाही आम्हाला. सांगतो, एक उंचीचे महात्मे, त्या महात्म्यांचं प्रवचन एका ग्रस्ताने ऐकलं. तो खूप भारावला गेला. त्याला वाटलं किती सुंदर महाराजांनी प्रवचन केलं आणि ईश्वराचं, भगवंताचं अस्तित्व सिद्ध करून दिलं. आपल्या गावात नास्तिकांचा सुळसुळाट झालेला आहे. देव धर्म मानायला तयार नाहीत. आपल्या गावात महाराजांचं प्रवचन ठेवावं म्हणजे ते पटवून देतील की आपल्या गावात सुधारणा होईल. नास्तिक वाद पसरत चाललेला आहे. त्याने आग्रह धरला, महाराजांनी कबूल केलं. त्याने फलक लावले. आज देवाचं अस्तित्व सिद्ध करून देणारे महाराज आपल्या गावात येत आहेत. तेव्हा सर्व जनतेने प्रवचनाला उपस्थित राहावं आणि देवाचं अस्तित्व कसं आहे हे समजून घ्यावं. फ्लॅक्स बोर्ड लावले जिकडे तिकडे, अख्खा गाव जमा झाला. कसे पटवून देतात, कसे समजून देतात पाहूया आपण. कसला देव आहे? असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही. काय पटवून देतात आपण पाहू. बोलूच त्यांच्याशी म्हणे, त्या महाराजांशी. महाराजांनी प्रवचनाला सुरुवात केली. हजारो लोक प्रवचनाला, सगळा गाव आलेला. खूप सुंदर रीतीने पटवून दिलं. आस्तिक लोकांना खूप समाधान झालं, पण नास्तिक लोकांना काहीच त्याच्यावर. प्रवचन झाल्यानंतर, आभार मानल्यानंतर एक ग्रस्त म्हणा लागला, महाराजांनी हे जे मन बनावून सांगितलं पण आमच्या डोक्यात काय ते शिरत नाही. देव आहे म्हणतात ना, आमचं म्हणणं आहे तो नाही. असता तर दिसला असता, ज्या अर्थी दिसत नाही त्या अर्थी नाही, असं आमचं ठाम मत आहे. समजून द्यावं महाराजांनी. ते लोक पुढे आले, याप्रमाणे म्हणून राहिले. महाराज म्हटले, हे तर मी सांगितलं ना आता 1.5 तास तुम्हाला. नाही म्हणे, तरी आम्हाला मान्य नाही. दिसत नाही ना? नाही. महाराज म्हणतात, ठीक आहे, पटवून देतो तुम्हाला, आणखी सांगावं. पण मी आता 1.5 तास बोलले. आता माझं वय काय आहे आणि 1.5 तास मी बोलत राहिलो. मला थकवा आलाय. जरा दूध थोडंसं देता का प्यायला मला, एक ग्लास, की मला एनर्जी येईल. मी आणखी बोलेल, तुम्हाला सांगेल. अहो ग्लास भर काय, जगभर देतो म्हणे. जग भरून दूध आणलं आणि ठेवलं महाराजांच्या पुढं. प्या आणि सांगा देव कसा आहे सर. महाराज म्हणतात, सांगतो. ते जे जग भरून, चंबू भरून दूध आणलेलं, महाराज असे डोकून पाहत आहे त्याच्यावर. हो महाराज, काय पाहता डोकून? दूध आहे, दूध प्या ना. महाराजांनी काय केलं, बोटमध्ये घातलं दुधात. महाराज काय चाळे लावलेत. अहो दूध पाहिजे प्यायला, प्यायला दूध आणून दिलं. प्या ना दूध आणि सांगा ना देव कसा आहे, समजून द्या आम्हाला. दिसत नाही ना? नाही, आमचं म्हणणं आहे. काय पाहतं बोट, खाली बुडवतं काय वर पाहतं काय? मग तर महाराजांनी बाईच मागं सावरली आणि त्या चंबूमध्ये हात घातला, खाली तळात नेला, वर पुन्हा काढला. महाराज सरकलेच जणू. काय चाळे लावले, बोट काय घालता, हात काय घालता, वर काय काढता, काय पाहता, काय पाहता? महाराज म्हणू लागले, माझं वय आज 95 आहे. 95 वर्षापर्यंत मी ऐकत आलो की दुधामध्ये तूप असतं. हे मी ऐकत आलो, पण मला ते पटत नव्हतं.
आता तुम्ही आणून दिलेलं दूध आहे, कदाचित याच्यामध्ये तूप असू शकेल म्हणून मी पाहत होतो, पण पाहिलं नाही दिसेना, म्हणून बोट घालून पाहिलं, बोटायला लागेना. मला असं वाटलं तळात बसला असेल म्हणून तळात हात घातला, वर काढला तरी नाही. म्हणून माझं ठाम मत आहे की दुधामध्ये तूप नसतं, दुधामध्ये तूप नाही. लोक म्हणले महाराज एवढे प्रवचनकार तुम्ही एवढं भान बनवून सांगितलं आणि तुम्हाला एवढं माहित नाही तुपामध्ये दुधामध्ये तूप नाही म्हणता तुम्ही खुशाल. नाही ना, मला दिसत नाही ना. हो दिसाल कसा, मग दिसाल कसं? दुधामधलं तूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर असं डोकं लावून बोट घालून हात खाली घालून नाही दिसणार. मग कधी दिसल? त्यातलं तूप जर पाहायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात पहिलं विरजण टाकावं लागेल दुधात, त्याचं दुसऱ्या दिवशी दही होईल. दही झालं का मग त्याचं घुसळण करावं लागेल. घुसळण केलं की त्या घुसळणातून लोणी निघेल आणि लोणी निघालं का ते कढवावं लागेल आणि मग त्याच्यातून तूप निघेल, तूप दिसेल. असं बोट घालून आणि हात घालून दिसेल का? ते पाहण्याची प्रक्रिया आहे. असं नुसतं वर वर दिसणार नाही. महाराज म्हणलं एवढंच डोकं इकडं चालवा ना. दुसऱ्याच अभंगातील समजून देतात. हरी हा सर्वत्र आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्याचं गुणगान करताय. 4 वेदी जाण 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरशी गाते. मग तो दिसत नाही ना. तो जर पाहायचा असेल तर त्या करता प्रक्रिया आहे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांगणे मार. त्याची प्रक्रिया आहे. महाराज म्हणतात मग दुधातलं तूप पाहण्याची जर प्रक्रिया आहे तरच तर दिसू शकतंय. तर इतका चराचरात कोंदून कोंदून भरलेला परमात्मा तो दिसण्याकरता काय प्रक्रिया आहे की नाही? असं भलतं पिऊन भलतं खाऊन दिसेल काय? भलतं खाणारे, भलतं पिणारे, भलतं वागणारे, भलते काही करणारे तुम्हाला कसा दिसेल तो? त्याची प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेतून जायला पाहिजे. दिसत नाही एवढं नाही म्हणण्याचं धाडस करू नका. प्रक्रिया करा, या साधना करा म्हणजे दिसेल. महाराज किती घरसात आणून बोलले ना, पटत नाही. दिसत नाही ना, नाही सांगा. महाराज म्हणते सांगतो. आता एकच सांगतो हा विषय संपवतो. काय म्हणलं तुमचं? दिसत नाही आम्हाला म्हणून नाही आमचं म्हणणं. तर माझं म्हणणं असेल त्याला, तुम्हाला दिसत नाही? हो दिसत नाही. खरंच दिसत नाही? खरंच दिसत नाही. खरं बोला बरं, खोटं बोलू नका. तुम्हाला देव दिसत नाही? दिसत नाही. खरं सांगा, दिसत नाही? दिसत नाही. मग तुम्हाला दिसतच नाही तर दिसल कसा? दिसल कसा? दिसल कोणाला? ज्याला दिसतंय त्याला. ज्याला दिसतच नाही त्याला दिसणारच नाही. आंधळ्याला काय दिसू शकणार आहे? डोळसाला तो दिसू शकेल.
त्याला पाहण्याकरता दृष्टी पाहिजे. दृष्टी जर नसेल तर दिसणार नाही. ज्यांना ती दृष्टी मिळाली, ज्यांनी ते मंथन केलं, प्रक्रिया केली, मंथन केलं आणि दृष्टी मिळवली, त्यांनी तो पाहिला आणि छातीला हात लावून सांगितलं की योग्यांना जो दुर्लभ आहे तो मी पाहिलाय. योगी या दुर्लभ पाहिलाय. तो हरे श्री हरी पाहिला, डोळे भरून पाहिला. पुन्हा पुन्हा सांगता देखिला देखिला माये देवाचा. माऊली कुठं कुठं पाहिला तुम्ही? ज्ञानोबा म्हणतात अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्यातेसी. अनंत रूपात अनंत वेशात मी त्याला पाहिले. ज्यांना ती दृष्टी मिळाली, योग्यता मिळवली, त्यांना तो दिसला. भलत पिऊन तुम्हाला दिसेल काय? भलत खाऊन दिसेल का? भलत वागून दिसेल का? त्याकरता काही साधना केली पाहिजे, योग्यता मिळवली पाहिजे. ती दृष्टी जर नसेल तर मिळू शकत नाही. विमूढा नान पश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषा. विमूढा नान पश्यन्ति ज्ञानचक्षुषा पश्यन्ति. ज्याला ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली आहे तोच पाहू शकेल, दुसरा नाही पाहू शकणार. मोठा पुरावा देतो आणखी. अर्जुनाने विश्वरूप मला पाहायचंय म्हणू लागला, दाखवा. मिया हीच दोही डोळा झोंबावे विश्वरूपा सकळा, ऐशी हाव तो दैवागळा म्हणून करे. भगवंताने लगेच त्याला दाखवलं. वास्तविक अर्जुनाने म्हटलं होतं माझ्याकडून ते पाहणं शक्य आहे का? जर शक्य असेल तर दाखव. मन्यसे यदि तच्छक्य मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. पण देवाने अर्जुनाच्या ह्या पोटकर्माचा विचार केला नाही आणि दाखव म्हटलं. लगेच दाखवलं. पश्य मे पार्थ रूपानी शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्य आदित्यान् वसून् रुद्रान् अश्विनो मरुतस्तथा बहून्य दृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि पार्थ. पहा पहा पहा. अर्जुन असंच पाहतोय. आरतीचे लेणे लिहिला तैसा उगाचे असे. अरे मी तुला दाखवला ना, तू पाहत का नाहीस? अर्जुनाला दाखवलंय का? केव्हाच. मग मला का दिसत नाही? मग मला जर दिसत नाही तर तो माझा दोष नाही, तुझा दोष आहे. मी तुला सांगितलं होतं माझ्याकडून ते पाहणं शक्य असेल तर दाखव. हवं उठवणी आरसा आंधळ्या दाव वैसा बहिर्या पुढे ऋषिकेशा गाणे करा. यया बोला येरे विचक्षणे म्हणितले हाजी कवना असे तेवणे तुम्ही बका कर्मी चांदणे सर्व पाहणं. एकच मी सांगतो शेवटची त्यातली. जे अतींद्रिय म्हणून व्यवस्थिले केवळ केवळ ज्ञान दृष्टीची या विभागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे ठेवले. मी कैसे नाही देखे. जे अतींद्रिय आहे स्वरूप पाहणं, ज्ञान दृष्टीचं ज्या स्वरूपाला पाहू शकते ते स्वरूप तुम्ही माझ्या चामड्याच्या दृष्टीपुढे ठेवलं, मी कसं पाहू शकेन? केवळ ज्ञान दृष्टीची आई भागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षुपुढे ठेवले. ते दृष्टी पाहिजे. म्हणून तुला दिसत नाही, हरकत नाही. बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. देवाने आपली चूक कबूल केली. बोलता बोलता मी धसाळ गेलो. आता ते माझं विराट स्वरूप तू पाहू शकशील अशी दिव्य दृष्टी मी तुला देतो. दिव्यम ददामि ते चक्षु पश्यमे योगमैश्वरम. दिव्य दृष्टी तुला देतो. ते माझं विराट स्वरूप तू पहा. मग ती दिव्य दृष्टी मिळाल्यानंतर मग अर्जुन ते पाहू लागला, म्हणू लागला पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संघ ब्रह्मानमीशं कमलासनस्थ ऋषींश्च सर्वान्
चतुर्भुज दिव्यान् अनेक बाहूदर वक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्. सर्वत्र पाहू लागला आणि सांगू लागला, दिसला. ती दृष्टी पाहिजे तर दिसू शकेल, दिसत नाही एवढ्यावरून नाही म्हणू नका. तो आहेच, तो पाहण्याची आपण दृष्टी मिळवली पाहिजे तर आपल्याला तो दिसू शकेल. आहे तो सर्वत्र कोंदून कोंदून भरलेला आहे, तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. मग महाराज आहेच हे जर तुमचं म्हणणं आहे तर मग साठवायला का सांगता? पहिला तो नसावा आणि मग साठवायला सांगावं. आहेच तर साठवायला का सांगतात? ही पहिली जबरदस्त शंका निर्माण होते. दुसरी आणखी जबरदस्त शंका निर्माण होते अशी, हे साठवणं शक्य तरी आहे का? काय शक्य नाही? साठवण्याची प्रक्रिया त्याच वेळेला शक्य होते ज्याला साठवायचं ते लहान पाहिजे आणि ज्याच्यात साठवायचं ते मोठं पाहिजे. मोठ्यात छोटं साठवता येतं. इथे आहे उलट. ज्याला साठवायचं तो हरी आहे मोठा, ज्याच्यात साठवायचं ते हृदय आहे छोट. मग छोट्या हृदयात मोठा हरी साठवला जाईल कसा? मोठ्यात छोट साठवता येत. आता हा पखवाज आहे, त्याला आपली गवसणी आहे. ती गवसणी पखवाजापेक्षा मोठी आहे का छोटी आहे? मोठी आहे. म्हणून त्याच्यात पखवाज आपण ठेवतो, वरून चेन पुन्हा बंद करतो, पाठवर निघाले विण्याला गवसणी. ज्याच्यात साठवायचं ते मोठं पाहिजे, जे साठवायचं ते छोटं पाहिजे, म्हणजे साठवण्याची प्रक्रिया सिद्ध होते. इथे आहे उलट. ज्याला साठवायचं तो हरी आहे मोठा. किती मोठा आहे हरी? हा व्यापक सर्वगत. हा तव मुख्यत्वे वेदांत. व्यापक आहे, सर्वगत आहे. अनंत ब्रह्मांड याच्या उदरात इतका मोठा हा हरी आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी, हा बालक नंदा हरी. हा हरी अनंत ब्रह्मांड याच्या उदरात आहेत. ब्रह्मांड कशाला म्हणतात? खालचे 7 लोक आणि वरचे 7 लोक, या 14 लोकांना मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जाते. खालचे 7 लोक कोणते? अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल आणि पाताळ. हे इथून खालचे 7 लोक आहेत. आणि इथून वरचे 7 लोक आहेत भूरलोक, भूरलोक, स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक. हे वरचे 7 लोक आहेत. या 14ला मिळून एक ब्रह्मांड म्हटलं जाते. आणि अशी अनंत ब्रह्मांड याच्या उदरात आहे. मग हा केवढा असं सांगा. आणि एवढ्या मोठ्या हरीला अनंत ब्रह्मांडातलं एक ब्रह्मांड, एका ब्रह्मांडातला एक भूरलोक, एका भूरलोकातलं एक जम्बूद्वीप, त्या जम्बूद्वीपातला एक आशिया खंड, त्या आशिया खंडातला भारत देश, त्या भारतातला महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रातला जळगाव जिल्हा, आणि त्यातला यावल तालुका, त्यातलं सांगवी गाव, त्या गावातली एक गल्ली, त्या गल्लीतलं एक घर, त्या घरातला एक माणूस, त्याचं घनफळ क्षेत्रफळ काय असेल ते घ्या. आणि त्याचं हृदय किती छोटस, ते हृदय छोट. आणि इतक्या छोट्या हृदयात अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे त्याला साठवता येईल तरी कसं? दुसरं एक तर प्रमाणाचं भारी. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशी दिंडी. याच्या एका रोमात अनंत ब्रह्मांड, एका केसात अनंत ब्रह्मांड, एका केसात. मग आता याला केस किती, हा केवढा, किती केस आहेत? आपल्याला किती केस आहेत तुम्हाला माहिती आहे का? आपल्या अंगावर किती केस आहे मी सांगतो तुम्हाला. आपल्या प्रत्येकाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. किती? 3.5 कोटी केस आपल्या अंगावर आहेत. तुम्ही म्हणाल नक्की का? मोजून बघा, माझी काहीच अडचण नाही. चूक भूल देणे घेणे शास्त्रात सांगितलंय ते मी सांगतो. आहे आपल्या प्रत्येकाच्या अंगावर. आपण नाही मोजू शकत. मी नाही सांगत, ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, अंगीची या रोमा किती
जयाची तयासी न गणवती, आपण नाही म्हणू शकतो. मग एवढा मोठा हरी, त्या हरीला शेवड्याशा छोट्या हृदयात साठवायचं म्हणताय. साठवता येईल तरी कसं? हा दुसरा मुद्दा. तिसरा आणखी जबरदस्त मुद्दा असा निर्माण होतो, ज्या अर्थी तुकोबारा सांगतात ना साठवला जातो, त्या अर्थी साठवला जात असलाच पाहिजे म्हणून सांगतात. संत अशक्य ते कधीच सांगत नसतात, शक्य तेच सांगत असतात. मग ज्या अर्थी तुकोबारा सांगतात, पूर्वी अनेकांनी साठवले, तुम्ही आता साठवा. ज्या अर्थी साठवा असं सांगतात, त्या अर्थी साठवला जात असलाच पाहिजे म्हणून सांगतात. मग साठवला जात असेल तर कशाने साठवला जातो हे समजून द्यावं. तर कशाने साठवला जातो हा तिसरा मुद्दा आपल्याला तो शोधावा लागेल, म्हणजे साठवण्याचं शक्य होईल. कशाने साठवला जातो हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा आणखी जबरदस्त असा निर्माण होतो, कुठे साठवायला सांगतात? हृदयात. नुसता हृदय शब्द वापरत नाही ते तुकोबारा. हृदयाला जोडून एक विशेषण देतात, हृदय मंदिरी म्हणतात. हृदय मंदिरी. मला असं वाटतं याचा असा मार्मिक अर्थ निघू शकतो, हृदय मंदिर का बनलं की तो साठवला जाऊ शकतो. हृदय मंदिर बनायला पाहिजे. लक्षात घ्या, हृदय सर्वांना आहे, पण सर्वांचं हृदय मंदिर नाही हो. हृदय सर्वांना आहे, पण सर्वांचं हृदय मंदिर नाही, आणि मंदिर नाही म्हणून तो साठवता येत नाही. हृदय मंदिर बनायला पाहिजे की तो साठवता येईल. आता हृदय मंदिर कशाने होईल हे आपल्याला शोधावं नाही. आणि पाचवा आणखी जबरदस्त मुद्दा, असं कोणी साठवलेले त्याची उदाहरणं. तर या पाचही मुद्द्यांचा आपण 4-5 तासात विचार करू आणि आपली सेवा संपू. घाबरू नका, अजून आपल्याकडे 40 मिनिट आहेत. थोडक्यात या पाचही मुद्द्यांचा विचार मी आपल्या पुढे ठेवतो, आणि वेळाचं काही कारण नाही. उत्तर थोडक्यातच असतं. उत्तर हे थोडक्यातच असतं. 5 रुपये 15 पैसे. गणिताचं उत्तर काय आलं? 5 रुपये 15 पैसे. थोडक्यातच उत्तर आहे. पण हे उत्तर कसं आलं हे काढण्याकरताच व्हायची 2 पानं भरली जातात, मांडणी कृती ते करावी लागते. त्यावेळेला ते उत्तर निघतं 5 रुपये 15 पैसे. तर तसं तिकडे जायला वेळ लागतो, पण आपण जास्त वेळ नाही लावणार, लवकरात लवकर पोचूया. पहिला मुद्दा मी आपल्यापुढे जो मांडला तो सर्वत्र व्यापून आहे. तो नाही अशी थोडीशी जागा शिल्लक नाही. जो सर्वत्र आहे तो हृदयातही आहे. मग आहे तर साठवायला का सांगतात? नसावा आणि मग साठवायला सांगावं. आहे तर साठवायला का सांगतात? तर याचं उत्तर असं आहे, हरी सर्वांच्या हृदयात आहे, पण आपल्या हृदयात हरी आहे असं सर्वांना वाटतंय का? तो आहेच आहे. हा सिद्धांतच आहे. हा तर मुख्यत्वे सिद्धांत.